नमस्कार. डी24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. पुरोगामी विचारसरणीचे जे वयोवृद्ध असतील व ज्या युवक असतील, आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आले. नेमकी यांची भूमिका काय आपण जाणून घ्या. सर, आज आपण या ठिकाणी आलात, काय प्रतिक्रिया असणार? आज डावी पुरोगामी आघाडीचे हे अमानुष हल्ला जे मनुस्मृतीचे गव्हर्नमेंट जे आहे भाजप आणि RSS जे सपोर्ट करताय आणि जे हल्ला केलेला आहे त्यामध्ये एक विद्यार्थिनीची तिचा प्राण गवलेली हुतात्मा झालेली संघर्ष करताना, आणि हे दिल्लीमध्ये बसलेले भाजप सरकार काही त्यांच्याशी बोलायला तयार नाही, तडजोड करायला तयार नाही. आणि हा इश्यू फक्त एक विद्यार्थीचा नाही, हा इश्यू जे आहे 22 लाख आहे. आणि आज तुम्ही काय बघता तिथे 10वीचं मुलं 9वीचं मुलं ते म्हणे आम्ही सुद्धा उद्या नीटला आम्ही जाणार आहोत, आणि असा परिस्थिती असलं तर आमचं पुढचं काय होणार आहे. म्हणून आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि दिल्ली पोलीस आणि भाजप सरकारवर आम्ही निषेध केलेला आहे. दिल्ली पोलीस व भाजप सरकार याच्यावर जाहीर निषेध. सर, काय सांगणार? याच्या अगोदर देखील आज जे विद्यार्थी आहेत अभिजित दिपके यांनी आंदोलन केलं, त्यानंतरच तुम्ही पाठिंबा दिला. 21 दिवसापर्यंत तुमचे पक्ष व संघटना पक्ष कुठे गेले होते, काय सांगणार? पक्षांनी सपोर्ट केला आहे आणि आमचे जे AIUCF विद्यार्थी संघटना आणि युवक संघटना आहेत तिथं ठाण मांडून बसले होते अभिजित दिपकेंजवळ. सर, आज काल राहुल गांधींनी 21 दिवसानंतर जो सोनून हे ते 20 दिवसापर्यंत प्रशासनाने देखील त्यांची दखल घेतली नव्हती, कुठल्याच पक्षाने घेतली नव्हती. मग आजच नेमकं काय काय सांगणार, काय कारण? ते आम्हाला पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला विद्यार्थ्यांवर, आणि विद्यार्थ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहोत. पाठिंबा देता असं यांचं म्हणणं आहे. सर, काय सांगणार? तुमची भूमिका काय असणार आहे? सर, भूमिका धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथम राजीनामा द्यावा आणि ज्या ज्या मुलांवर ज्या ज्या मुलींवर या लोकांनी लाठीमार केलेला आहे त्या त्या मुलांना बोलवून त्यांच्याजवळ चर्चा करून त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे डिस्कशन करायला पाहिजे, ही आमची एक विनंती आहे. सर, युवक म्हणून काय सांगणार? युवक म्हणून आज या देशाला कीड म्हणून हे सरकार आलेलं आहे. कारण सर्वात जास्त नुकसान म्हणजे हा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा होतोय. कारण त्यांचे जे मुलं आहेत ते विदेशात शिकतात आणि आपले जे मुलं आपण बघतोय दिवसेंदिवस मराठी शाळा बंद पडतायत, नीट पेपर फुटतायत आणि विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आज लाठीचार्ज मध्ये आपली एक विद्यार्थिनी शहीद झालेला आहे. याचा एक माणुसकीपणे मारहाण होते आणि तरी सरकारला 1 महिना होऊन आपले अभिजित दिपके म्हणून आपले कार्यकर्ते तिथे बसलेले आहेत. एक आंदोलनाची हाक दिली म्हणून आज सरकारला जाग आली, पण सरकारने मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेला आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्या पुढे विद्यार्थी संघटना आणि डावे पुरोगामी संघटना मिळून आम्ही मोठा आंदोलन या जिल्ह्यात आणि या तालुक्यात छेडणार आहोत, एवढंच बोलतो. तुम्ही बघू शकता जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारश्रेणीचे जे युवक असतील, वयोवृद्ध असतील, कम्युनिस्ट असतील, यांनी या ठिकाणी एल्गार पुकारलाय. विद्यार्थ्यांना न्याय जर मिळाला येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, संपूर्ण भारत देखील बंद करण्याची ताकद त्यांनी या ठिकाणी आज दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र.